Good morning students. Today we will see structure of eukaryotic cell. यूकॅरियोटिक सेल. तर काल आपण बघितलं की यूकॅरियोटिक सेल म्हणजे यू मीन्स ट्रू, कॅरिऑन मीन्स न्यूक्लियर. ज्याच्यामध्ये ट्रू टाईपचं न्यूक्लियर असतं त्यांना आपण काय म्हणतो, यूकॅरियोटिक सेल. मग काल आपण यूकॅरियोटिक सेलचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. तर कुठले कुठले आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स? फर्स्ट, यूकॅरियोटिक सेल इज हॅविंग वेल डिफाइन्ड न्यूक्लियस. याच्यामध्ये न्यूक्लियसचं एक स्ट्रक्चर आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आत काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. So this genetic material and important constituent of cell is enclosed in the nucleus, hence it is protected. बरोबर आहे ना. सो अशा पद्धतीनं न्यूक्लियस आहे म्हणून याला आपण म्हणतो यूकॅरियोटिक सेल, ट्रू टाईपचं न्यूक्लियस असलेली सेल. आता आपल्याला ही सेल कशी दिसते त्याच्याबद्दल बघायचं आहे. तर एक लक्षात ठेवा, यूकॅरियोटिक सेलमध्ये प्लांट सेल, ॲनिमल सेल्स असे पुन्हा भाग पडतात. तर या ॲनिमल सेल्सला सेल वॉल नसते. विदाऊट सेल वॉल जी असते ती कोण असते, ॲनिमल सेल असते. आणि मग आपण आता तिचं स्ट्रक्चर इथं ड्रॉ करूयात. सो दिस इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. जे मी ड्रॉ करतोय ते काय आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. ही एक सेल आपण इथं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय. प्लाझ्मा मेम्ब्रेन इज द आउटर मोस्ट membrane or outermost envelope which forms the boundary between cell and its environment. ठीक आहे नाही, सेलचे एन्व्हायरमेंट आणि त्याची आउटलाईन याच्यातली ते काय करतं, बाउंड्री फॉर्म करतं. आता ही जी सेल मी ड्रॉ करतोय ती ॲनिमल सेल आहे. ॲनिमल सेलमध्ये सेंट्रली प्लेस केलेलं काय असतं, न्यूक्लियस असतं. आता न्यूक्लियस ड्रॉ करताना मोस्ट केसेसमध्ये न्यूक्लियस हे कसं असतं, सेंट्रली प्लेस केलेलं असतं. मग काही सेल्स असतात ज्यांचं नाव आहे ॲडिपोज सेल्स. तर त्या ॲडिपोज सेल्समध्ये किंवा प्लांट सेलमध्ये कधी कधी न्यूक्लियस काय होतं, पेरिफेरीमध्ये जातं, म्हणजे सेंटर सोडून थोडंसं आपलं बाहेर जातं. सभोवताली त्या न्यूक्लियसच्या प्रेझेंट असतं, नॉट एक्झॅक्टली इन द सेंटर. सो बघा, दिस इज द न्यूक्लियस. Inside the nucleus one dark spot is there. We call it as nucleolus. And nucleolus आणि आता इथं आपण काय दाखवूयात, दिस इज जेनेटिक मटेरियल. नाऊ आता बघा, न्यूक्लियसलाच अटॅच असलेलं एक स्ट्रक्चर असतं, ज्या स्ट्रक्चरला तुम्ही एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणता. काय म्हणता याला, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. हे आपण सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन काढलं, न्यूक्लियस दाखवलं आणि न्यूक्लियसच्या अटॅचमेंटमध्ये काय असतं, हे ER ज्याला आपण म्हणतो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. मग या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हे अशा प्रकारचं असतं. एंडो म्हणजे आत, प्लाझमिक रेटिक्युलम प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत असलेलं नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. रेटिक्युलम मीन्स नेटवर्क लाईक स्ट्रक्चर. सो दिस इज एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता हे झालं न्यूक्लियस. तर याच एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवरती काही असे बीड लाईक स्ट्रक्चर असतात, बीड्स असतात, ज्याला आपण रायबोझोम्स असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, रायबोझोम्स. कुठं असतात हे रायबोझोम्स, तर रायबोझोम्स असतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलमला अटॅच. बघा, आपण प्रोकॅरियोट्समध्ये रायबोझोम्स काढले होते. रायबोझोम्स मीन्स प्रोटीन फॅक्टरीज. तर या प्रोटीन फॅक्टरीज प्रोकॅरियोटमधल्या कशा होत्या, फ्री होत्या.
इथं कशा आहेत त्या इन अटॅचमेंट विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, कारण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोकॅरियोट्समध्ये काय ॲब्सेंट आहे. मग अशा पद्धतीचं हे काय आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता मला सांगा हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जर कन्सिडर केला आपण आहे की नाही, तर हा दिसायला कसा आहे स्मूथ आहे की नाही, आणि याच्यावर जर मी असे हे बीड्स काढले तर हा काय होईल रफ होईल. मीन्स दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम along with ribosomes is called rough endoplasmic reticulum. What do you call it as? Rough endoplasmic reticulum. आणि ज्याच्यावरती काय नाही आहेत रायबोझोम्स नाही आहेत, हा कसा असेल स्मूथ असेल, म्हणून याला म्हणायचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, RER आणि SER. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम झाल्यावरती या ॲनिमल सेलमध्ये काय असतील पॉवर हाऊस ऑफ द सेल, ज्याला आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. मग मायटोकॉन्ड्रिया इज लेन्स शेप स्ट्रक्चर अँड युटिलाइज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ एनर्जी. तर हे असे लेन्स शेपचे स्ट्रक्चर आहेत जे की एनर्जी फॉर्मेशनसाठी काय करतात मदत करतात, किंवा यालाच आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हटलं जातं. मग हे जे काही मायटोकॉन्ड्रिया आहेत की नाही, हे मायटोकॉन्ड्रिया आणि त्याचा नंबर सेलच्या प्रकारावरती डिपेंड असतो. जर स्मूथ सेल कन्सिडर केली तर मायटोकॉन्ड्रियाचा नंबर काय असेल कमी असेल, पण एखाद्या सेलला फिजिकल फंक्शन जास्त आहे, जास्त कामं परफॉर्म करावी लागतात आहे, म्हणजे एनर्जी जास्त लागते. एनर्जी जास्त लागते म्हणजे पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, याचा नंबर कसा असला पाहिजे जास्त असला पाहिजे. सो नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया इज डिपेंड ऑन फंक्शन ऑफ सेल. आता हे झाले मायटोकॉन्ड्रिया. आता मायटोकॉन्ड्रियाच्या सोबतच याच्यामध्ये काय असतं काही हे असं जेली लाईक फ्लुइड असतं. दिस जेली लाईक फ्लुइड इज नोन ॲज सायटोप्लाझम. This fluid present all over the cell is called cytoplasm. आता सायटोप्लाझम काय करतं तर सायटोप्लाझम इज ऑल्सो नोन ॲज लिव्हिंग फ्लुइड. काल सांगितलं मी लिव्हिंग फ्लुइड म्हणजे काय, तर या सायटोप्लाझममध्ये ऑल द एन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर डिफरंट रिॲक्शन्स आर प्रेझेंट. सो दिस इज नोन ॲज लिव्हिंग फ्लुइड. आता या सायटोप्लाझममध्ये पुन्हा काही आपल्याला काय दिसतील डिफरंट फ्लोट होत असलेले मॉलिक्युल्स दिसतील. तर याच्यासोबत आणखीन कुठले मॉलिक्युल्स फ्लोट होत असतील तर याच बघा न्यूक्लियस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि आता त्याच्या पुढं गॉल्जी कॉम्प्लेक्स नावाचं काय असेल स्ट्रक्चर असेल. मग हे गॉल्जी कॉम्प्लेक्स जे आहे की नाही मुलांना, हे गॉल्जी कॉम्प्लेक्स इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर. हे बघा हे काय असतं इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर रिक्वायर्ड फॉर पॅकेजिंग ऑफ प्रोटीन्स. हे कशासाठी गरजेचं आहे प्रोटीन रॅप करण्यासाठी किंवा प्रोटीन पॅक करण्यासाठी हे गरजेचं आहे. याला आपण म्हणतो गॉल्जी कॉम्प्लेक्स. आणि आता या गॉल्जी कॉम्प्लेक्समधून निघणारे व्हॅक्युओल्स किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा होऊन निघतात रॅप होऊन निघतात. हे आपल्याला पूर्ण बघायचं डिटेलमध्ये काय गोष्टी आहेत या. तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण म्हणतो गॉल्जी कॉम्प्लेक्स. सो काही रायबोझोम्स आहेत फ्री रायबोझोम्स आहे की नाही, तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, त्याच्यानंतर गॉल्जी कॉम्प्लेक्स आहे, आणि ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्युअल्स खूप स्मॉल असतात, तर दाखवले तरी चालतील नाही दाखवले तरी चालण्यासारखं आहे. आणि हे अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतं दिस इज नोन ॲज ॲनिमल सेल. नाऊ वी विल नॉमेनक्लेचर इट. बघा आता हे वर असं फिंगर लाईक प्रोजेक्शन्स दिसतात आहे. हे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आर नोन ॲज मायक्रोव्हिलाय. So we'll nomenclature it as microvilli. Microvilli.
आता तुम्ही म्हणाल मायक्रोव्हिलाय म्हणजे काय आणि कशासाठी प्रेझेंट असतात, तर मायक्रोव्हिलाय हे आउटग्रोथ ऑफ अ सेल, या सेलच्या सरफेसला आउटग्रोथ आहेत आणि सेलचा सरफेस एरिया इन्क्रीज करतात. हे मायक्रोव्हिलाय ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ॲब्सॉर्प्शन होतं, फूड मटेरियल ॲब्सॉर्ब केले जातात न्यूट्रिएंट्स, मग तिथं सरफेस एरिया वाढवण्यासाठी हे काय आहेत, मायक्रोव्हिलाय आहेत, जे काय करतील, सरफेस एरिया इन्क्रीज करतील, म्हणजे ॲब्सॉर्प्शन काय होईल, जास्तीचं होईल. सो अशा ज्या आउटग्रोथ आहेत त्यांना म्हणायचं मायक्रोव्हिलाय. सो त्याच्यानंतर ही एक सेल आणि ही दुसरी सेल आहे, या दोन सेलच्या मध्ये काही काय असतात, अटॅचमेंट पॉईंट असतात आणि मग त्यांना आपण वेगवेगळ्या जंक्शन्सनी आपण ओळखतो. सो कधी ते टाईट जंक्शन नावाने ओळखले जातात, तर कधी ते प्लाझ्मोडेस्माटा किंवा मग त्यांनाच आपण इंटरसेल्युलार जंक्शन्स असंही म्हणतो. आता इंटरसेल्युलार जंक्शन्स कधी कधी हे असे आतमध्ये पण काय होतात, अटॅच असतात. सो अशा पद्धतीनं दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल सेल. आता आपण याला नाव देऊयात, याला सेल ऑर्गॅनेल म्हणतात, त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हा झाला मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर दिसतं ते आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. याला म्हणायचं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आणि या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ज्याला अटॅच आहे त्याला म्हणायचं न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतमध्ये किंवा हे सगळं पूर्ण सर्कल इज कॉल्ड न्यूक्लियस. न्यूक्लियस. आता न्यूक्लियसच्या आतमध्ये एक छोटंसं डार्क सर्कल आपल्याला दिसतं, त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस. तुम्हाला आठवत असेल या न्यूक्लियसचा शोध कोणी लावला, आठवतंय? नाही? तर तो रॉबर्ट ब्राउननी लावला. मी सांगितलं होतं तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये, है ना. न्यूक्लियस, देन न्यूक्लियर मेम्ब्रेन, देन न्यूक्लिओलस, आणि याच न्यूक्लियसवरती छोटे छोटे ओपनिंग तुम्हाला दिसतील. दीज ओपनिंग्स आर कॉल्ड न्यूक्लिओपोअर्स. पोअर म्हणजे छिद्र, न्यूक्लियसवरती असलेले पोअर्स. आता या स्ट्रक्चरला आपण नाव देऊयात, दिस इज नोन ॲज गॉल्जी कॉम्प्लेक्स. गॉल्जी कॉम्प्लेक्स. हां. तर आणि मग हे जे फ्लुइड लाईक स्ट्रक्चर आहे त्याला आपण नाव देऊयात सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल सेल. ॲनिमल सेल, एक्झाम्पल ऑफ यूकॅरियोटिक सेल. This is structure of animal cell. Got it? Thank you.